19 मार्च गुरुवारी आहे गुढीपाडवा, म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची या दिवशी सुरुवात होत असते। या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्की फायदा होतो, की ज्यामुळे जीवनातल्या सगळ्या अडचणी, समस्या, दुःख जे आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते। गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचे, सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो। गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। आणि बघा, या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहे। घरातल्या बघा अशा काही वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहे, की जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारं जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचं, सुख समृद्धीचं जाईल। कारण घरातल्या अशा काही वस्तू असतात की ज्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते। आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घरावर संकट येतात। आपण खूप सेवा करतो, सगळं अगदी आपलं वागणं चांगलं असतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, पण आपल्याला कळत नाही की आपल्यावर सारखे दुःख, संकट का येतात, सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाही। कारण या काही गोष्टी आहेत, या आपल्याला पहिले घराच्या बाहेर काढायच्या आहे, की जेणेकरून मग घरामध्ये आपल्याला आनंदाचे, सुखाचे दिवस येतील। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटा मोठा सण किंवा अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, चतुर्थी असू द्या, त्यावेळेस आपल्याला आपलं घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवी देवतांचा, माता लक्ष्मीचा वास असतो। नाही तर मग तुमचा देवार अगदी धुळकात पडलेला आहे, सगळीकडे घरामध्ये धूळ आहे, तुम्ही 2-2 तास पारायण करताय, सेवा करताय, त्याला काहीही अर्थ नाही आहे। तुमचं घर किती स्वच्छ आहे, घरामध्ये किती टापटीपणा, व्यवस्थितपणा आहे, ते पण तितकंच महत्त्वाचं आहे। कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असते, अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो। तर त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत त्या घरातून बाहेर काढायच्या आहे। कारण बघा, मी बऱ्याचशा शुभ सणांच्या आधी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत असते, कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। आपल्याला वाटतं की काय होतं त्यामुळे काही होणार नाही, पण होतं, त्या गोष्टींचा परिणाम जो आहे आपल्यावर होत असतो। आपल्या घरातली प्रत्येक वस्तू जी आहे ना, त्यामध्ये तिची एक स्वतःची अशी ऊर्जा असते आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यामध्ये होत असतो। म्हणून गुढीपाडवा येण्याच्या आधी, नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते, त्या घरामध्ये असतील तर न विसरता त्या बाहेर काढायच्या आहे। कारण या वस्तूंमुळे त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो। आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, गरिबी येते। आता या कोणत्या वस्तू आहे, तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा, घरामध्ये जाळं जळमटं जे आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे। कुठल्याही बघा, आता मला सुद्धा स्वतःला सवय आहे, आपण रोज झाडू फरशी वगैरे करतो, तर त्यावेळेस झाडू ना कोपऱ्यांमधून वगैरे तुम्ही असं फिरवत जा। आपली फॅन वगैरे बघा किती धुळखात पडलेले असतात, ते स्वच्छ करा। त्यानंतर घरामध्ये तुटकं फुटकं भंगार सामान, आपल्या बघा महिलांना खूप सवय असते, आपण बऱ्याचशा वस्तू आहे ना सांभाळून ठेवतो। कारण म्हणतात की महिला ज्या आहेत त्या जीव लावून संसार करतात, त्यांना असा प्रत्येक गोष्टीमध्ये जीव असतो। पण बघा, तुम्ही नवीन वस्तू घेतातच आणि जुन्या काढत नाही। जी वस्तू मागच्या 1-2 वर्षापासून तुम्ही वापरली नाही, म्हणजे 100% तुम्ही ती इथून पुढे पण वापरणार नाही, ती चांगली असेल, वापरण्यायोग्य असेल, तुम्ही एखाद्या गरजूला द्या, त्यांना तरी त्याचा उपयोग होईल। उगाच वर्षानुवर्षे घरामध्ये पडलेली आणि तुम्ही ती वापरत नाही आहे, आणि आपण काय करतो, ही वस्तू वापरत नाही आहे, नंतर वापरू म्हणून टाक वरती, असं माळा वगैरे असतो, पडदी असते, तिथे आपण टाकत जातो आणि तिथे इतकं ते जुनं सामान आपलं जे आहे ते साचतं की मग त्या ठिकाणी निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होते। आणि मग अशी जागा जी आहे ती स्वच्छ करायला पण नंतर आपल्याला खूप जीवावर येतं आणि त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो। म्हणून भंगार, तुटकं फुटकं सामान जे आहे ते पहिले आपल्याला बाहेर काढायचं आहे। त्यानंतर बघा, घरामध्ये लिमिटेड भांडे ठेवा, पण स्टीलचे तुटलेल्या ताटल्या, म्हणजे चिर पडलेले भांडे वगैरे असं आपल्याला जमा करून ठेवायचं नाही। मी म्हणत नाही सगळं अगदीच फेकून द्या, पण आपल्या घरामध्ये बघा लिमिटेड गोष्टी ठेवल्या ना, मग आपल्याला पण आवरायला तर सोपं जातं। चिरलेले फुटके तुटके डबे जे आहे ते वापरू नये, त्यामुळे दारिद्र्य येतं। त्यानंतर खिडक्या वगैरे जे आहे, फॅन वगैरे आहे, त्याची धूळ वगैरे तुम्ही स्वच्छ करा। रद्दी जी आहे ती वेळोवेळी काढत जा। आता बघा, मुलांचे आता एक्झाम्स वगैरे संपतात, त्यांचे बुक्स वगैरे ते जमलेले असतात, कोणातरी गरिबांना ते द्या, ते म्हणजे मुलांना शिकण्यासाठी बरेचसे बघा सिग्नल वगैरे मुलं असतात, त्यांना तुम्ही ते द्या, किंवा तुम्ही रद्दीमध्ये वगैरे द्या तरी सुद्धा चालेल। यानंतर जुने कपड्यांचं बघा, महिलांना, आपल्याला माहिती आहे की महिलांना आता महिलांची फॅशन पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात, आपण सगळ्या प्रकारचे कपडे वापरतो, पण जुने कपडे काढत नाही। मग जे कपडे चांगले आहे, वापरण्यायोग्य आहे, ते कोणाला तरी स्वच्छ धुवून द्या। आपले कपडे देताना नेहमी आपल्याला धुवून द्यायचे आहे, आणि त्यानंतर फाटलेले वगैरे असतील तर ते तुम्ही टाकून द्या, पण ते घरामध्ये नका ठेवू, त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं। चप्पल बूट तर सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये इडापिडा आणत असतात। तुटलेले फाटलेले चप्पल बूट जे आहे ते तुम्ही टाकून द्या,
वापरण्यायोग्य असतील, वापरायचे नसतील ते कोणाला तरी तुम्ही देऊन द्या. पण घरामध्ये अगदी खूप 15-15, 20-20 चप्पलचे जोड असे पडलेले असतात, हे अतिशय वाईट आहे. यामुळे घरामध्ये ना खूप निगेटिव्हिटी साचते आणि त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होत असतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळ, इस्त्री हे बंद पडलेले घरामध्ये घड्याळ जे आहे बंद पडलेलं कधीही ठेवू नये. याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. एक तर ते तुम्ही दुरुस्त करून वापरा, नाही वापरायचं आहे कोणाला तरी देऊन द्या, खराब झालं आहे ते तुम्ही टाकून द्या, पण घरामध्ये ते ठेवू नका. बघा या सगळ्या गोष्टींना या खूप आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो, चांगला वाईट. माता लक्ष्मी जी आहे ती चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होते. घाणेरडापणा, अस्वच्छपणा तिथे कधीही माता लक्ष्मी वास करत नाही. मग त्या घरामध्ये बघा आजारपण वगैरे या गोष्टी वाढायला लागतात. म्हणून नक्की लक्षात ठेवा. मग आपण म्हणतो बघा की मी सगळं करते, एवढं करते, तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं. यासोबतच बघा बऱ्याचशा मी तुम्हाला याआधी पण याबद्दलची माहिती दिली होती की घरामध्ये बघा आपण किचनमध्ये बऱ्याचशा वस्तू असतात की समजा चटणी, लोणचे वगैरे याला बुरशी वगैरे आलेली असते, तर यासुद्धा गोष्टी आपल्याला पाहिजे आहे. कारण बघा नवीन वर्षाला सुरुवात होते गुढीपाडव्यापासून, आणि मग या गोष्टी जर आपल्या घरामध्ये असेल तर तसंच मग वर्षानुवर्षे चालत जातं. आणि मग आपणच विचार करतो की माझ्यावरचे हे दिवस कधी संपतील, कधीचं मागच्या वर्षी पण माझी स्थिती तीच होती, आत्ता पण तीच आहे. कारण आपण या काही गोष्टी ना त्या बदलतच नाही. वेळोवेळी आपण या गोष्टींची काळजी घेतली तर 100% आपल्यावर चांगले दिवस येतात. आत्ता आहे त्यापेक्षा चांगले दिवस येतात. या गोष्टी बघायला गेलं तर आपल्याला छोट्या छोट्या वाटतात. आपण बघा कधी कधी घरामध्ये बघतो की विनाकारण काही काही छोट्या गोष्टींवरून घरामध्ये भांडण, तंटे, वादावाद वगैरे होत असतात. तर याच काही गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी असते, तर त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. तुम्ही नक्की या गोष्टींची काळजी घ्या. त्यानंतर खंडित पडलेले देव जे आहे ते पूजू नये. तुटक्या फुटक्या फ्रेम असतील देवांच्या त्या तुम्ही विसर्जित करा. देवांचं काही खंडित मूर्ती असतील तर ते तुम्ही देऊन त्या पैशामध्ये देवच तुम्ही विकत घ्या, इतर गोष्टी घेऊ नका. देवारात तर अजिबात तुम्ही गर्दी करायची नाही. काही देवाराच्या आजूबाजूला अतिशय अनवॉन्टेड काही सामान वगैरे ठेवले असं अजिबात करू नका. बघा नवीन वर्ष येतं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे नवीन वर्ष हे सुरू होण्याआधी आपल्याला या काही गोष्टींची काळजी घ्यायची. या गोष्टी जर तुम्ही घराबाहेर काढल्या तर मग गुढीपाडव्यापासून छान आपल्याला नवीन सुरुवात करून मग येणारं जे वर्ष आहे ते अगदी आपल्याला भरभराटीचं जाईल. आणि प्रत्येकाला तेच पाहिजे असतं. कोणाला दुःख संकट पाहिजे असं एकही आपल्याला माणूस सापडणार नाही. प्रत्येकाला आनंद पाहिजे असतो. तर त्यासाठी आपल्याला काही कष्ट पहिले करायचे आहे, कारण नक्कीच आपल्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळेल. तर बघा गुढीपाडवा येण्याआधी या काही वस्तू आहे आपल्याला घराबाहेर काढायच्या होत्या, त्या कुठल्या आहे, त्याचा काय परिणाम होता याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.